नव मराठी साहित्य संमेलन उद्या जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर शहरामध्ये होत आहे आणि या निमित्तानं या साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक डॉक्टर रवींद्रजी शोभणे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच विचारूया या साहित्य संमेलनाच्या बाबत. काय सांगाल, उद्या हे मराठी साहित्य संमेलन होत आहे, आपण या संमेलनाचे अध्यक्ष आहात, कसं बघता या साहित्य संमेलनाकडे आपण? संबंध अमळनेर नगरीमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. घराघरामधून या साहित्य संमेलनाविषयी एक उत्सुकता आहे आणि 72 वर्षानंतर या भूमीमध्ये हे संमेलन घडतं आहे, संपन्न होतं आहे. ह्याचा एक आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसतो आहे. 1952 साली याच भूमीमध्ये प्राध्यापक कृपान कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेसचं महाराष्ट्र साहित्य संमेलन झालं होतं आणि त्यानंतर साने गुरुजींच्या या नगरीमध्ये हे संमेलन जे उभं राहतं आहे, हे संमेलन उभं राहण्याकरता संबंध ज्याला आपण असं म्हणू की ही नगरी अमळनेर गावच नव्हे तर जळगाव जिल्हा अतिशय उत्सुकतेनं, अतिशय तयारीनं या संमेलनासाठी उभा राहिलेला आहे आणि त्यामुळं सर्वत्र जे वातावरण दिसतं आहे ते अतिशय उत्साहवर्धक आणि सकारात्मक असं वातावरण दिसतं आहे. सर, आपली ह्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, या संदर्भात काय सांगाल? मी जवळजवळ गेली 40-42 वर्ष मराठी साहित्यामध्ये लेखन करतो आहे. कथा, कादंबरी, समीक्षा, ललित लेखन, व्यक्तिचित्रण असं विविध प्रकारचं लेखन मी केलेलं आहे आणि प्रत्येक लेखकाला असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातला एक सर्वोच्च सन्मान आपल्याला मिळावा, तो आपल्या पदरी पडावा, ही माझीसुद्धा भावना होती. खरं म्हणजे अशा प्रकारची माझी भावना नव्हती आणि मला अचानकपणे हा सन्मान मिळाला असं मी मुळीच म्हणणार नाही. निश्चितपणे मला सुद्धा वाटत होतं की या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मी कधीतरी व्हावं. हा जो मोठा सन्मान आहे, सर्वोच्च सन्मान आहे, हा सर्वोच्च सन्मान कधीतरी माझ्या पदरी पडावा असं मला मनापासून वाटत होतं. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं माझ्या कार्याची दखल घेतली, माझ्या एकूणच लेखनाला त्यांनी झुकतं माप दिलं आणि मला या साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं. त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि या अमळनेरसारख्या भूमीमध्ये मला या साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं गेलेलं आहे. अमळनेरसारख्या भूमीमध्ये माझ्या गळ्यामध्ये साहित्य संमेलनाची माळ पडते आहे, ह्याचा मला अतीव आनंद आहे. कारण की साने गुरुजींच्या संस्कारांनी, साने गुरुजींच्या विचारांनी आणि साने गुरुजींच्या कार्यांनी पावन झालेली भूमी आहे. त्याच्यामुळे या भूमीला आणि पर्यायाने साहित्य संमेलनाला एक वेगळा संदर्भ मिळतो आहे. हे माझ्या दृष्टीने मला अतिशय गौरवास्पद आणि मोलाचं वाटतं आहे. सर, सध्या आपण बघतो आहे की मोबाईलचा जमाना आहे, सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आपण बघायला मिळतं आहे. लेखन वाचन हे अतिशय कमी होत चाललं आहे. अशा काळात हे साहित्य संमेलन होतं आहे, किती महत्त्व आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, लेखन वाचन कमी होत आहे या मताशी मी सहमत नाही आहे. लेखन वाचन होतं आहे. काय होतं आहे की जी लिहिती मंडळी आहे, या लिहित्या मंडळींचा साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जेवढा गंभीर असायला हवा तेवढा नाही आहे असं जाणवतं. आणि साधारणतः शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापनाचं, मराठी शिकवण्याचं, मराठी भाषा शिकवण्याचं प्रमाण हे जे घसरत आलेलं आहे ह्याच्यावर जरा चिंता करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक ज्याला आपण काय म्हणू की विभागामध्ये, महाराष्ट्रातले जे 4-5 विभाग आहे, प्रत्येक विभागातल्या खेड्यापाड्यामध्ये ही जी मंडळी आहे, लिहिती मंडळी, ही लिहिती मंडळी अतिशय उत्साहानं सहभागी होत आहे. ती आपल्याला अधिकाधिक व्यक्त कसं होता येईल ह्याचा विचार ती सातत्याने करते आहे. त्यामुळे लिहिती मंडळी भरपूर आहेत, पण या लिहित्या मंडळींकडे जाणकारांचं लक्ष अजून गेलेलं नाही आहे. कदाचित पुढच्या 5-10 वर्षामध्ये या लिहित्या मंडळींमधले काही चांगले, काही कसदार लेखक पुढे येतील आणि मराठी साहित्याविषयीची त्यांची जी एक त्यांनी केलेलं कार्य आहे, त्यांनी केलेलं जे एक लेखन आहे त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल असं मला वाटतं. सर, आत्ताच तुम्ही म्हटलं की मराठी शाळांमध्ये मराठीकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळते. त्याला कारणे आपण बघू शकतो. जागतिक पातळीवरती आता जे काही ग्लोबलायझेशन होतं आहे, इंग्रजीला महत्त्व आलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित हे दुर्लक्ष होतं. नाही, बरोबर आहे. इंग्रजी ही भाषा ही निश्चितपणे जगाच्या व्यापारपेठीची भाषा आहे, पण ती केवळ व्यापारपेठीचीच भाषा असावी. आपली संस्कृती, आपली भाषा, आपली बोली ह्या गोष्टी टिकाव्यात. आणि मराठी ही अगदीच ज्याला आपण काय म्हणू की खूप मागे आहे असं म्हणता येणार नाही. जागतिक आपण जर दर्जा पाहिला किंवा जागतिक संदर्भामध्ये जर विचार केला तर
जागतिक संदर्भामध्ये जागतिक दर्जाच्या संदर्भात मराठी ही 8व्या 9व्या क्रमांकावर आहे. भारतीय पातळीचा विचार केला तर ती 3ऱ्या क्रमांकावरची बोलली जाणारी अशी भाषा आहे. आता या भाषेकडे दुर्लक्ष होण्याची कारणं ही तात्कालिक आहेत. काय होतं आहे की प्रत्येक 10 वर्षामध्ये असा एक काळ येतो की आपण थोडंसं भाषेपासून दूर जातो, पण हळूहळू आपल्यालाच कळतं की आपली भाषा ही किती सक्षम आहे, आपल्या भाषेमध्ये झालेलं साहित्य हे किती दर्जेदार आहे. आणि हे ज्याला आपण मोबाईल म्हणू किंवा तत्सम ज्या काही जे काही घटक आहेत त्यासंबंधीचं जे काही आता आक्रमण आपल्याला दिसतं आहे, हे आक्रमण काही दिवसानंतर निश्चितपणे कमी होईल. मधल्या काळामध्ये आपण टी व्हीला इतके काय म्हणतात, टी व्हीकडे आपण इतके आकृष्ट झालो होतो किंवा टी व्हीचं ज्याला आपण एक दूरदर्शनचा जो एक प्रभाव आपल्या जीवनावर इतका होता, पण तो हळूहळू कमी झालेला आहे. असंच हे सुद्धा कमी होईल आणि आपण पुन्हा साहित्याकडे, मराठी भाषेकडे, मराठी संस्कृतीकडे, मराठी आणि महाराष्ट्रातल्या ज्या अजरामर गोष्टी आहे त्याकडे निश्चितपणे आपण वळू, याचा मला पूर्ण विश्वास आहे. सर, अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की जे शासनाचे व्यवहार आहेत ते इंग्रजीतनं आपल्याला बघायला मिळतात. त्याचं खरं तर मराठीकरण सर्वसामान्यासाठी व्हायला पाहिजे. या संदर्भात आपलं काय मत आहे? नाही, थोडं मी असं म्हणेन की महाराष्ट्र शासनाचे जेवढे निर्णय असतात किंवा महाराष्ट्र शासनाचा जो पत्रव्यवहार असतो तो सगळा पत्रव्यवहार मराठीमधून चाललेला असतो. हे अतिशय समाधानाची बाब आहे. आता इतर ज्या संस्था आहेत, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की खाजगी शिक्षण संस्था किंवा इतर शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थांमधून जो एक व्यवहार जो असतो, भाषिक व्यवहार म्हणा किंवा तत्सम व्यवहार, हा व्यवहार मराठीतून चालावा, तो व्यवहार मराठीमधून अग्रक्रमाने केला जावा असं मला वाटतं. आणि त्याकरता आपणच ते जर मनावर घेतलं तर होईल. दुसरं असं की मराठी माणूस हा भाषेच्या बाबतीत, आपल्या मातृभाषेच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी उदासीन आहे. म्हणजे 2 पंजाबी 2 बंगाली माणसं ही एकत्र आली तर ती त्यांच्या बोलीभाषेत बोलतात, त्यांच्या मातृभाषेत बोलतात, पण 2 मराठी माणसं एकत्र आल्यानंतर ते मराठीत बोलतीलच असं नाही. त्यामुळं आपल्या मनामध्ये मराठीविषयीची एक आस्था, आदर, प्रेम, जिव्हाळा जर निर्माण झाला तर निश्चितपणे हे चित्र बदलू शकेल. आणि आपण आग्रहानं आपल्या लेखनाची, आपल्या बोलण्याची, आपल्या जीवनव्यवहाराची भाषा ही जर मराठी ठेवली तर निश्चितपणे मराठीला ऊर्जितावस्था प्राप्त होईल, या मताचं मी आहे. सर, एक प्रश्न आहे की आता उद्या या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन होतं आहे आणि याच नगरीमध्ये विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा होतं आहे. पूर्ण वेगळा विचार आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? नाही, विद्रोही साहित्याचा विचार हा वेगळा आहे असं मी म्हणणार नाही. तीसुद्धा आपलीच मंडळी आहे, तीसुद्धा आपलीच माणसं आहेत, तीसुद्धा साहित्य क्षेत्रामध्येच काम करणारी मंडळी आहे. त्या विद्रोही साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर वासुदेव मुलाटे, हे आमचे जवळचे मित्र आहेत, सगळीच मित्रमंडळी आहे. आता कसं होतं की त्यांना यावेळेला किंवा गेल्या 18 वर्षापासून विद्रोही साहित्य संमेलन वेगळं भरावंसं वाटतं. यामागे कदाचित काही त्यांचे विचार इतर व्यासपीठावर जे व्यक्त व्हायला पाहिजे ते होऊ शकत नसतील, हा सुद्धा एक त्यामध्ये भाग असू शकतो. किंवा ते या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झाले नसतील म्हणून त्यांना साहित्य संमेलन वेगळ्या प्रकारे भरवून एक आपल्या अभिव्यक्तीची एक वेगळी जागा, एक वेगळं व्यासपीठ निर्माण करायचं असेल, हा त्यांचा मुद्दा आहे. पण मराठी सबंध मराठी साहित्य हेच मुळात विद्रोहाच्या पायावर उभं आहे. ज्ञानेश्वरांनी विद्रोह केला, एकनाथांनी विद्रोह केला, नामदेवांनी विद्रोह केला, तुकारामांनी विद्रोह केला, संत परंपरेने विद्रोह केला. तसाच लावणी वाङ्मय जे आहे किंवा ज्याला आपण शाहिरी वाङ्मय म्हणतो, या शाहिरी वाङ्मयाने विद्रोह केला, आपल्या केशवसुतांनी विद्रोह केला. विद्रोहाची ही जी परंपरा आहे, विद्रोहाची परंपरा अतिशय प्राचीन परंपरा आहे. आणि त्यामुळं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे विद्रोहापासून दूर आहे असं नाही. या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा अनेक विद्रोही विचारांचे लेखक एकत्र आलेले आहेत. ते व्यासपीठावर आपले विचार मांडणार आहेत. गंमत अशी आहे की आपण कधीकधी चुली वेगळ्या मांडतो, पण चुली वेगळ्या मांडल्यानंतरसुद्धा शेवटी शिजणाऱ्यांना सगळ्यांसाठी सारखंच असतं ना. ते जे खाणार तेच आपणही खाणार, ते जे शिजवणार तेच आपणही शिजवणार, असा त्यामागचा एक साधा विचार मला मानता येईल. पण त्यांचा एक आक्षेप आहे की शासनाचे पैसे खर्च केले जातात, उधळण केले जाते, फक्त भोजनावळीचं साहित्य संमेलन आहे, अशी टीका आहे. नाही, या विचारांवर मी नाही आहे. कसं आहे की हजारो लोक जर एकत्र येत असतील तर त्या हजारो लोकांच्या राहण्याचा, जेवणाचा जो खर्च आहे तो खर्च आयोजन समिती करते. आणि ह्या आयोजन समितीला जो खर्च आहे तो परवडणारा नाही किंवा तो त्यांच्या काय म्हणतात शक्तीच्या पलीकडचा आहे. म्हणून महाराष्ट्र शासनानं
ही साहित्य संमेलनांना अनुदान देण्याची एक परंपरा सुरू केली. आता महाराष्ट्र शासनानं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना जे अनुदान द्यायची जी परंपरा सुरू केली ही स्वागतार्ह आहे ना. कसं आहे की महाराष्ट्र शासनाला सुद्धा किंवा सरकारला सुद्धा किंवा राजकीय व्यक्तीला सुद्धा असं वाटतं की या महोत्सवामध्ये आमचा सुद्धा एक वाटा असावा. पण हा वाटा आहे म्हणून आम्ही सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही हे संबंध आयोजन करा असा त्यांचा आग्रह मुळीच नसतो. कारण की मी 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आयोजकाच्या भूमिकेत होतो. मी एक आयोजक होतो. त्यामुळे त्यांचा कुठला आग्रह नसतो. हा त्यांचा आग्रह एका परिसंवादाकरता असतो आणि तो अत्यंत सुंदर परिसंवाद आत्ता या साहित्य संमेलनामध्ये जो परिसंवाद आपण आयोजित केला तृतीय पुरुषींचा परिसंवाद. आता तृतीय पुरुषी व्यक्तींवर किंवा तृतीय पुरुषींवर जो परिसंवाद आयोजित केला हे काय विद्रोही हा विचार नाही आहे, हा विद्रोही विचार आहे. आणि या रंजल्या गाल्ल्यांच्या पीडितांच्या जे अन्यायग्रस्त आहे अशांच्या बाजूनं उभं राहणारं सुद्धा हे साहित्य संमेलन आहे. किंबहुना मी स्वतः लेखक जो आहे माझ्या लेखनातून व्यक्त होणारे विचार, माझ्या लेखनातून व्यक्त होणाऱ्या भावना, माझ्या लेखनातून आविष्कृत होणारा समाज हे सगळं जे आपण पाहिलं तर मी सुद्धा त्या विद्रोही विचारांशी समरूप आहे किंवा मी स्वतः विद्रोही आहे या मताचा मी आहे. सर, या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाला सुद्धा विरोध करण्यात आलेला होता. याकडे तुम्ही कसं बघताय? काय होतं की जे संमेलनाचं बोधचिन्ह असतं हे संमेलनाचं बोधचिन्ह त्या प्रदेशातल्या कुठल्या तरी घटकांना ज्याला आपण काय म्हणू की प्राधान्यानं महत्त्व देणारं असं असतं. आता उदाहरणार्थ मागच्या वर्षी वर्ध्याला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्यावेळेला ती भूमी ही महात्मा गांधींची आणि परमपूज्य विनोबा भावेंची भूमी होती. त्यामुळे महात्मा गांधींच्या आणि विनोबाजींच्या विचारांचं एकूण प्रतिबिंब त्या बोधचिन्हात कसं पडेल ह्याचा विचार त्यांनी केला. आता ही जी जळगावची भूमी आहे किंवा खानदेश आहे, खानदेशातलं एक मुख्य पीक आहे केळीचं पीक आहे. त्यामुळं केळीच्या पिकाचा संदर्भ त्यांनी केळीचे खांब दाखवून दिला. आता केळीचे खांब हे केवळ ज्याला आपण असं म्हणू की सत्यनारायणाची पूजा करण्याकरता वापरले जातात असं ज्यांना म्हणायचं आहे मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. आपण लग्न कार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये केळीचे खांब वापरतोच ना. केवळ सत्यनारायणाकरता केळीचे खांब वापरले जातात हे म्हणणं फारसं त्याला मला संयुक्तिक वाटत नाही. जिथे जिथे शुभ आहे तिथे तिथे आपण केळीचे खांब वापरतो. आणि केळी म्हणजे काय, केळी हे एक निसर्गाचं पीक आहे आणि हे पीक या खानदेशामध्ये अतिशय ज्याला आपण काय म्हणू की महत्त्वाचं पीक आहे. म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं पीक किंवा तो संदर्भ त्या बोधचिन्हामध्ये दिलेला आहे. याचा अर्थ तुम्ही सत्यनारायणाची पूजा करता असं नाही. आणि जे या पद्धतीने आक्षेप घेतात त्यांच्या घरी दररोज सत्यनारायण दरवर्षी किंवा दर काही दिवसानंतर सत्यनारायणाची पूजा होतच असतं ना. तेव्हा त्यांनी आपल्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजा आधी बंद कराव्यात आणि मग या पद्धतीनं या गोष्टींवर आक्षेप घ्यावा असं मला वाटतं. काय की मी स्वतः देव न मानणारा, मी अत्यंत त्या दृष्टीनं पुरोगामी विचारांचा माणूस आहे. मी देव मानत नाही, मी तत्सम गोष्टी मानत नाही. पण आपल्या परंपरेतलं जे चांगलं आहे, ज्या परंपरेच्या बळावर नवता निर्माण होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टींचा मी स्वीकार करतो आणि ज्या गोष्टी बुरसटलेल्या त्या गोष्टी मी नाकारतो. त्यामुळं हा जो एक ज्याला आपण काय म्हणू की केवळ टीकेकरता टीका किंवा विरोधाकरता विरोध ही जी भूमिका आहे ही भूमिका मला फार पटत नाही. त्या भूमिकेचा ह्या लोकांनी पुनर्विचार करावा असं मला वाटतं. सर, एक प्रश्न आहे आपल्याशी निगडीत नाही तरी आपल्याला विचारतो की सध्याची जी काही राजकीय परिस्थिती आपण बघतोय, राजकारण एक साहित्यिक म्हणून तुम्ही कसं बघताय? राजकारण्यांना काय सांगाल तुम्ही किंवा जनतेला सुद्धा काय सांगाल तुम्ही? कसं आहे, राजकारणावर सध्या तर मी बोलणार नाही. काय की राजकीय मंडळींची जी काही सध्याची एकूणच स्थितीगती म्हणा किंवा त्यांचे जे व्यवहार आहे ते त्यांच्या पुरते त्यांना चांगले वाटतात ना. त्यामुळे त्यावर आपण टीका करण्याचा किंवा आपण साहित्यिकांचं काम आहे ते की ते त्यांचा कसा विचार आहे तो नाही. साहित्यिक कसं असतं की संबंधाच्या घटना घडतात त्या घटनांचं अवलोकन करून त्याचं मननचिंतन करून काही वर्षानंतर साहित्यिक मग त्या घटनांवर लिहितात. उदाहरणार्थ आपल्याकडे आणीबाणी लागली होती. आणीबाणी ही 1975 साली लागली. त्याच्यावरची मी कादंबरी 2007 साली लिहिली. ती प्रकाशित 2007 साली झाली. तेव्हा आजच्या साहित्य राजकीय संदर्भामध्ये मला जर काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर ती पुस्तक रूपानं किंवा प्रातिभ पातळीवर किंवा लेखनाच्या निमित्तानं मी काही वर्षानंतर देऊ शकेन. आजच त्यावर बोलणं म्हणजे अगदीच काही त्याला उकळी आणण्याचा प्रकार आहे. आणि मला अजून आजची राजकीय परिस्थिती कळली नाही हे माझं कदाचित अज्ञान असेल.
ती राजकीय परिस्थिती कळायला मला वेळ लागेल, मला त्याच्यावर अभ्यास करावा लागेल, मला त्याच्याशी अधिक समरूप व्हावं लागेल आणि हे झाल्यानंतर मी माझ्या परीनं माझ्या पद्धतीनं 2023 साली 24 साली काय घडत होतं त्याच्या प्रतिक्रिया कशा तर मी नंतर काही वर्षानंतर त्यावर बोलेन. सध्या तरी फार बोलावं याच्यावर अशी माझी अभ्यासयुक्त अशी तयारी नाही किंवा अभ्यास करून मी ही तयारी केलेली नाही असं मी म्हणेन. सर शेवटचा प्रश्न आहे माझा. मराठी भाषा ही आपण प्रादेशिक पातळीवरतीच बघायला मिळते. देशात अनेक भाषा आहेत. मराठी भाषेचं जागतिकीकरण व्हावं असं वाटतंय का? जसं इंग्रजी भाषेचं आपल्याला बघायला मिळते, त्याचा फायदा होईल असं वाटतंय केलं तर? नाही, मराठी भाषेचे जागतिकीकरण होणार नाही. काय होतं की जगामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा प्रत्येक प्रांताची भाषा वेगळी असते. जरी आपल्या मराठीला मराठीचा 3रा क्रमांक आहे, 3ऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा म्हणून आपण मराठीचा विचार करतो. आपण मराठीचे व्यवहार हे सर्वत्र व्हावेत या मताचं. म्हणजे दुसरं असं की बृहन महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी मराठी माणसं आहेत, मराठी जनता आहे, आपली भावंडं आहेत, मराठी शाळा आहेत, मराठी विद्यापीठं आहेत किंवा तिथल्या विद्यापीठामध्ये मराठी विभाग आहे. हे मराठी विद्यापीठ मराठी विभाग त्या विद्यापीठातले किंवा मराठी शाळा किंवा मराठी माणसांना तिथल्या प्रांतामध्ये कशा प्रकारे नीट अधिक काय म्हणता येईल की शांतपणे आणि अधिक सुरक्षितपणे कसं राहता येईल ह्याचा विचार करून शासनानं त्यांना त्या पद्धतीच्या सोयी सवलती सेवा पुरवत या मताचं आहे. कारण की अगदी आपल्या शेजारचं जे एक उदाहरण आहे कर्नाटकातल्या मंडळींची गेली कित्येक वर्षांपासूनची मागणी असायची की आमचा प्रांत महाराष्ट्रामध्ये सामील करावा. अलीकडे ती मंडळी येत नाही, पण आपण जे वर्तमानपत्रातून वाचतो की भाषाभिमानी कर्नाटकी मंडळी किंवा कांदळी मंडळी ही आपल्या मराठी माणसांवर जो अन्याय करतात आहे हा अतिशय चुकीचा आहे. हा अन्याय कुठल्याही प्रांतामध्ये होऊ नये. हा त्यांच्या भाषांचा त्यांनी स्वाभिमान बाळगावा, पण अभिनवेशी पद्धतीनं त्यांचा तो जो एक भाषाभिमान आहे तो आपल्या मराठी माणसांच्या आणि मराठी संस्कृतींच्या वर जर एक असं आक्रमण करणारा असेल आणि त्यातून जर मराठी माणसं, मराठी संस्कृती, मराठी भाषा ही जर अतिशय ज्याला पण एक आक्रसली जात असेल किंवा असं म्हणूया की त्याचा त्यांना त्रास होत असेल तर हा होऊ नये ह्याकरता आपल्या सरकारने, आपल्या शासनाने निश्चितपणे अधिक खंबीरपणे पावलं उचलवावीत आणि ती उचलल्यानंतर त्या प्रांतातल्या मंडळींशी चर्चा करून किमान आमच्या माणसांना त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या भाषेच्या, त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीनं जगू द्या, ऐक मुक्त अशी त्यांना वाट देण्याविषयी जर विनंती केली किंवा तशा पद्धतीनं काही जर पावलं उचललीत तर निश्चितपणे आपल्या तिथल्या भावंडांनासुद्धा त्यांचं जगणं, त्यांचे विचार, त्यांच्या गोष्टी अडचणीच्या जाईल असं मला वाटत नाही. तर हे होते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्रजी शोभणे. त्यांनी असं म्हटलेलं की मराठी भाषा समृद्ध आणि टिकवून ठेवायची असेल तर शासनाचं सुद्धा तिला पाठबळ असायला हवं, अशा प्रकारची आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.